सर्वांना नमस्कार। आज आपल्या महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध लेखक म.भा. कुलकर्णी सर हे उपस्थित झालेले आहेत। त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी सोपी केली पायवाट हे त्यांचं आत्मचरित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे ते भेट दिलेलं आहे। कुलकर्णी सर म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे। साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। आज वयाची 82 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि वयाच्या या उत्तर आयुष्यामध्ये त्यांनी जेव्हा स्वतःचं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं तेव्हा त्या आत्मचरित्रामधून त्यांच्या जीवनाचे जे चढ उतार आहे ते वाचकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहे। शिंदखेडासारख्या खेडेवजा शहरामध्ये MHSS कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून ते निवृत्त झालेले आहे। एकीकडे बदलणारं सामाजिक पर्यावरण, शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेले बदल आणि अशा कालखंडामध्ये या वयामध्ये सुद्धा शिक्षणाविषयी त्यांना असलेले आपुलकी, शिक्षकांविषयी त्यांना असलेले आपुलकी आणि एकूणच मार्गदर्शन करणे हा त्यांचा स्थायी भाव राहिलेला आहे। या अनुषंगाने परमेश्वराने त्यांना एक अतिशय चांगली देणगी दिलेली आहे, ते म्हणजे सुंदर हस्ताक्षर। आपण जेव्हा त्यांची मुलाखत ही मराठी विभागाच्या वतीने घेतो आहोत तेव्हा त्यांच्या अक्षरावरती आपण बोलूया। त्यांनी अनेक लेखकांच्या, कवींच्या, विचारवंतांच्या, साहित्यिकांच्या, शास्त्रज्ञांच्या ज्या स्वाक्षऱ्या जमवलेल्या आहेत त्या जमवत असताना त्यांच्या ज्या भावना आहेत त्याही जाणून घेऊया। आणि कुलकर्णी सरांचा विनोद हा स्थायी भाव राहिलेला आहे आणि ते नेहमी म्हणतात की माणसाच्या उत्तर अवस्थेमध्ये विनोदच त्यांना त्या व्यक्तीला आनंदी करू शकतो। या अनुषंगाने आजची मुलाखत ही विद्यार्थ्यांसाठी, साहित्यिकांसाठी, प्राध्यापकांसाठी, समाजासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करतो। आता आपण कुलकर्णी सरांकडे जाणार आहोत। प्रथमतः त्यांचं जे जीवन आहे, त्यांचं जे जगणं आहे ते आपण समजावून घेणार आहोत। मी माझं भाग्य इथे मांडतो की मंगेश पाडगावकरांची मुलाखत मला घेता आली, हमीद दाभोळकरांची मुलाखत घेता आली, मुक्ता दाभोळकरांची मुलाखत या येवल्यामध्ये घेता आली, गोतू पाटील, मसू पाटील सर या नामवंत साहित्यिकांच्या मुलाखती घेता आल्या आणि आज आपण आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने म.भा. कुलकर्णी सर यांची मुलाखत आपण घेतो आहोत। सरांचं जीवन हेच एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाची पानं आपण चाळत जाणार आहोत। त्यातून जे गवशेल ते सोनं असेल याची खात्री मला आहे। त्या अनुषंगाने सरांकडे आपण जाणार आहोत। सर, आपलं जे प्राथमिक शिक्षण आणि तुमचा ज्या खेड्यामध्ये जन्म झाला त्याच्याविषयी थोडीशी माहिती आमच्या वाचकांना, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्यावी अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो। माझं मूळचं का तसं भडणे आमच्या वाडवडिलांचं, परंतु भडणे आम्ही 1952च्या दुष्काळाच्या याच्यामध्येच सोडलं वडिलांनी आणि मग 1952 पासून सिंदखेडा इथे आलो। तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षणही तिथेच झालं आणि माध्यमिक शिक्षण सांगायचं असं की पुढचं नोकरी करून मी BA, B.Ed, MA केलं, M.Ed ते 1 वर्ष केलं होतं। परंतु वडिलांनी काय सांगितलं, अरे तू शिक्षक म्हणूनच काम कर आणि विद्यार्थ्यांना घडव, विद्यार्थी हे त्या कायम लक्षात राहतील। मग ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या योगायोगाने किंवा माझ्या नशिबाने मी त्या शाळेचा मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालं, हे माझं भाग्य आहे आणि त्या दृष्टीने मी स्वतःला सुदैवी समजतो। मी शिक्षक झालो याच्यात मला फार आनंद आहे, कारण काय, मला आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विचारणा झाली होती शिक्षणाधिकाऱ्याकडनं, पण मी काय सांगितलं त्यांना, ॲट दॅट टाईम माझी धारणा अशी की पुरस्कार हा प्रदान करायचा असतो, त्याच्यासाठी अर्ज करा, म्हणजे अर्ज म्हणजे विनंती करा, हे माझ्या काही तत्वामध्ये बसत नाही। आय डोंट लाईक इट।
म्हणून मी पुरस्कारासाठी आहे. आणि माझे अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला, इंग्लंडला गेलेले विद्यार्थी अजूनही 5 सप्टेंबरला मला फोन करून माझं कुशल विचारतात. हा माझा मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या महाविद्यालयातले जे गोटू पाटील आहे ते आणि मी म्हणजे मालेगावला 1960-70च्या दशकामध्ये आम्ही बरोबर होतो. गोटू पाटील BA नंतर त्यांनी MA केलं आणि मी BA नंतर BEd केलं आणि नंतर मग मी नंतर MA केलं आणि नंतर मग काही काय असं ना ज्युनियर कॉलेजला हे. मग गोटू पाटलांनी जेव्हा त्यांचं आत्मचरित्र मला त्या आत्मचरित्राची पद त्यांनी मला दिली तेव्हा त्यांनी मला काय सारे कुलकर्णी तुम्ही पण माझ्याबरोबर होतात म्हणे, तुम्ही अर्निंग अँड लर्निंग करून शिक्षण केलं, तुम्ही लिहा ना म्हणे. मग योगायोगाने दिवाळीच्या याच्या सुटीमध्ये माझी ज्येष्ठ कन्या जी हल्ली पेटला व्हाईस प्रिन्सिपाल आहे वसुधा आचार्य म्हणून ती आली ती. आणि मी तिला सगळं का म्हटलं वसुधा हे गोटू पाटीलांनी त्यांचं अंतरीची ओल म्हणून त्यांचं आत्मचरित्र मला दिलं आणि त्यांनी काय सजेस्ट केलं की तुम्ही पण आत्मचरित्र लिहा. मग तिने काय सांगितलं, बाबा तुम्हाला लिखाणाची आवड आहे ना म्हणे, मग लिहा ना म्हणे. येईल पुढच्या पिढीला ते तर मार्गदर्शन होईल, अर्थ होईल तो. मग मी पण कोरोना तो पत्थर पडला 1920 साली. कोरोना हिंडण्या फिरण्याची बंदी होती ना, मग त्या याच्यामध्ये मी वर्ष पण सुरुवातीला तर 3-4 महिने कोणते प्रकरण काय लिहायचं काय नाही ज्याला पण करा जॉटिंग करण्यात गेले. नंतर 3 महिने दंगल हे जे प्रकरण होतं हे प्रकरण प्रकाशकांनी बनवून टाकलं. त्यावेळेला काय होतं म्हणजे 2-3 वर्ष होते पण लवजीवादबद्दल किती हे झालेलं. आता तर कायदा करा असं आपले मुख्यमंत्री म्हणतात ना. मग ते प्रकाशकांचं काय मत पडलं, अहो म्हणे सध्या हिंदू मुस्लिम हा वाद लव जिहाद सारखे प्रकरण कायदा करावा का नाही करावा त्याच्यासाठी जाय म्हणून ते प्रकरण त्यांनी काढून टाकलं. आणि काही प्रकरणात त्यांच्यानुसार त्यांच्या मतानुसार त्यांनी काही जवळजवळ 80-90 पेजेस कमी करून टाकले. त्यामुळे काही ठिकाणी आता ते तुम्हाला नाही सर पण मला समजतं कुठे त्याचं हे झालेलं आहे. काही त्याच्यामुळे काय होतं विषयाची थोडीशी काय म्हणतात त्याला ताटातूट पण का भेद ते मला समजतं. तुम्हाला वाचकांनाही हे समजणार ते जे झालं ते झालं म्हटलं आता असं ते करून ते पूर्णत्वाला आलेलं आहे. आणि गोटू पाटलांनी आणि मी असं ठरवलं होतं की सरांच्या हस्ते त्याचा प्रकाशन समारंभ करावा. त्यानुसार गोटू पाटलांनी सरांना फोनही केलेला होता बरं का. पण काय झालं माझी तब्येती अस्वस्थ आणि माझे मोठे ज्येष्ठ बंधू वारले. नंतर भाऊबंध 2ऱ्या महिन्यात भाऊबंधही वारले. त्या प्रकरणामुळे त्या याच्यामुळे काय झालं थोडीशी मानसिक अवस्था जे आपण म्हणतो ती झाली आणि हे तब्येत अस्वस्थतेमुळे काय ते प्रकाशन समारंभ होऊ शकला नाही. परंतु इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाने मी जेव्हा त्यांना पुस्तक त्यांनी प्रकाश केलं आणि त्यांनी माझा सत्कार केला. मी तेच प्रकाशन हे करून टाकलं. मग कारण का अशा आता तुमच्या सरांसारख्याला नंतर मामुडे सर इथले हेडमास्टर यांना गोटू पाटलांना पुस्तकं दिलेच राहिलं ना त्याच्यामुळे तर प्रकाशन समारंभ होऊ शकला नाही. एवढं शिल्लक फक्त राहिलं बाकी मला सुरू. आणि मी परमेश्वराच्या कृपेने माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी अत्यंत सुखीवान आहे आणि आहे त्यात मी समाधान मानतो. मी तर परमेश्वराला हीच प्रार्थना करतो, परमेश्वरा मला जे काही आता हल्ली दिलेलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त देऊ नको परंतु जे आहे त्यात मात्र कमी करू नको एवढीच तुला प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेनुसार माझ्यासारखा सुखी आनंदभाई अलंकाराने म्हणतात माझ्यासारखा सुखी मीच असं मी हे करतो. पुस्तकात मी त्याचा उल्लेख केलेलाच आहे. आणि तुम्हा सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा द्यायच्याने माझी वाटचाल अजून चालू आहे. जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम असं चालले. सर प्राथमिक शाळेमध्ये असताना तुमच्यावरती कोणत्या शिक्षकांचा प्रभाव पडला की तुम्हाला असं वाटलं आपण लिहावं व्यक्त व्हावं काय एक सुंदर हस्ताक्षर आहे तर तुम्हाला मिळालेली देणगी आहे परंतु याच्या मागे संस्काराचा भाग असतो म्हणून तुम्हाला प्राथमिक शाळेमध्ये कुठले शिक्षक मिळाले की ज्यांनी तुम्हाला घडवलं? माझे पहिले म्हणजे प्राथमिक 4थीतला असलेला प्रल्हाद विष्णू पाठक म्हणून होते ब्राह्मण बरं का. ते मला खूप मारायचे बरं का. अरे मजू असे म्हणायचे तू ब्राह्मण तुला विद्येशिवाय अभ्यासाशिवायला पर्याय नाही. ते खूप मला शिक्षा करायचे बरं.
पण त्याचा अर्थ मला नंतर म्हणजे नोकरी करता करताची. आणि दुसरी पोपट दोदा बोरसे म्हणून हरिजन शिष्य सर, ते फायनल ट्रेंड होते फक्त, परंतु हल्लीच्या BA-BEd वादाला सुद्धा ते घेणार नाही बरं का. कारण काय, देव माणूस नागेश जोशींचं नाटक त्यांनी बसवलं होतं आम्हा विद्यार्थ्यांचं घेऊन, आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी पहिला क्रमांक त्यांनी मिळवून दिलेला होता. त्यांच्यासारखे शिक्षक, आणि काय हस्ताक्षर त्यांचं, पोपट दोदा बोरसे हरिजन शिक्षक पण ब्राह्मण शिक्षकाला लाजवतील अशा प्रकारचे. आणि तिसरे शिक्षक रावसाहेब एकनाथ होते, पूर्वी नाथ पाटील म्हणून मंत्री होते बघा, नारायणराव सहदेवराव पाटील म्हणून मंत्री होते, त्यांचे ते पुतणे. आणि त्यांनी 7वीच्या याच्यामध्ये असताना इतकं मारलं की विचारच नाही. आणि त्या याचे शिकला म्हणजे छडी बसाई विद्या ही घमाघम असं म्हटलं, ते खरोखर आहे. या 3 शिक्षकांचा माझ्यावर, प्राथमिक शिक्षकांचा प्रभाव. आणि नंतर करंजीकर आणि मोडक म्हणून मला हायस्कूलमध्ये शिक्षक होते. ते करंजीकर सरांनी मला खऱ्या अर्थाने घडवलंय. त्यांनी कसं हे करायचं, कसं मध्ये. आणि योगायोगाने मी BEd झाल्यानंतर माझ्याच शाळेमध्ये मी नोकरी लागलं, आणि करंजीकर सरांच्या मार्गदर्शनामुळे मी हे झालं. नंतर MA झाल्यानंतर माझ्यापेक्षा त्यांना आनंद फार मोठा, त्यांच्या देहबोलीतून आणि त्यांच्या भाषा बोलीतून त्यांचा आनंद दिसत झाला. आणि मग मी जेव्हा 12वीचं मार्गदर्शन पर व्याख्यान दिलं तेव्हा दादा बसलेच, आम्ही त्यांना सर म्हणत, ते दादाच म्हणायचं. दादा शेवटी बसले होते, आणि सर्व व्याख्यान झाल्यानंतर दादा कसं झालं व्याख्यान, तुम्ही माझे गुरु आहात, ज्येष्ठ. अरे फार सुंदर, असंच जायचं आणि गो अहेड असं म्हणून त्यांनी आशीर्वाद. आणि त्यांच्या आशीर्वादाने मला चांगले यश आलेले. म्हणजे गुरु शिष्याचे अतूट नाते असते या जगती, शिष्यांनी ते वलय गुंफिले गुरुजना भोवती. असे मला हे चांगले शिक्षक मिळाले प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत. आणि कॉलेजमध्ये असताना लके कुलकर्णी, मोदब्रह्मे आणि MS पाटील इथे होते, ते माझ्या मराठी शिक्षक. तर आणि BEdला असताना डॉक्टर चिक्करमने म्हणून मला हे होते, काय म्हणजे विद्वान PhDचे ते शिवाजी युनिव्हर्सिटीचे गाईड होते. पण काय कधीच त्या मला चिक्करमने सरांचं अजून आठवण येते की त्यांनी हातामध्ये कधीच पुस्तक घेतलं नाही, सर्व तोंडी. काय कमाल आहे. आणि काय खादीचे कपड्यांनी फारच सुंदर. त्यांचे काही किस्से मी माझ्या आत्मचरित्र पुस्तकाच्या याच्यामध्ये दिलेले. म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले चिक्करमने सर, ऋषीचं. आणि नंतर करंजीकर, नंतर पाठक गुरुजी आणि पोपट दोदा बोरसे या शिक्षकांचे ऋण मी विसरू शकत नाही. 7वा शतदा जन्म फिटायचे काय ऋण हे आतून आनंदाने माथा वाईन, तेच मला भूषण फिटेल सगळ्याचे कैसे ऋण. म्हणजे त्या आई वडिलांचे, गुरुजनांचे ऋण फिटणार नाही, फिटणार शकत नाही. पण त्या आनंदाने मान्य करण्यातच त्याच्यामध्ये ते धन्यता आहे. सर, शाळेने हे तुम्हाला सगळे संस्कार दिले, त्याबरोबर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे की जेणेकरून तुम्हाला चांगलं शिकावंसं वाटलं, लिहावंसं वाटलं, विद्यार्थ्यांशी एकरूप व्हावंसं वाटलं, याची थोडीशी पार्श्वभूमी सांगा. 1956-57 साली मी जेव्हा 7वीमध्ये होतो तेव्हा माझी आई वाढली लहानपणी बरं का. परंतु माझे वडील गांधीजींचे शिष्य आणि स्वातंत्र्य सैनिक, त्यांचं मी वैशिष्ट्य सांगतो की त्यांनी शेवटपर्यंत खादी वापरली आणि स्वातंत्र्य सैनिकाचं मानधन घेतलं नाही. ते काय म्हणायचे, मातृभूमी म्हणजे आई न म्हणे, मातृभूमी आईला द्यायचं का आईकडनं घ्यायचं, आपण तर द्यायलाच पाहिजे. जेव्हा माझे जर दोन्ही मुलं जर नोकरीला नसते आणि मला जर उत्पन्नाचा काही मार्ग नसता तर मी ते पेन्शन घेतलं. त्या माझ्या वडिलांनी माझ्यावर मातृसमान प्रेम केलं. स्वतः हे करून स्वयंपाक करून ते आम्हाला हे करायचे आणि करायचे. इतके कष्ट म्हणजे त्यांची आठवण आल्यानंतर मला आता असं येतं की त्यांनी आमच्यासाठी, माझ्या भावासाठी, माझ्यासाठी जे कष्ट केले ते मी माझ्या मुलांसाठी सुद्धा इतके करू शकणार नाही. बरे काय, वाळवंटीचे रखा करते मदसव हास्त माथा जे दिन पोटी ज्यांनी मद कवटाळून वाढविले निशिदीनं त्यांचे फिटेल काय सिवलं. एक किस्सा सांगतो. आमचे वडील स्वयंपाक करून
आम्हाला जेवण करून शाळेमध्ये पाठवायचे. संध्याकाळी एकदा आल्यानंतर म्हणजे ती खेड्यावर म्हणजे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सेक्रेटरी होते. 5 महिन्यावर त्यात काही एस टी नव्हतं. ही 50-60च्या दशकातली गोष्टी. तर पायी यायचे. एक दिवशी एक रात्री ते येऊच शकले नाही. ते आलं नाही. आम्ही 9:30-10 वाजल्यानंतर वाट पाहिली ना. मग तसेच उपाशी पोटी झोपी गेलो. मी त्याचा उल्लेख पुस्तकात केलेला आहे. सकाळी आल्यानंतर येईल का रे रात्री काय तुम्ही जेवण केलं? काय नाही, तुम्ही आले नाही आणि आम्हाला सांगता आम्ही तसे. तर अक्षरशः आम्हाला घेऊन माझे वडील रडले. मी जिवंत असताना माझ्या मुलांना उपाशी पोटं झोपायला लागलं बरं, हे माझं पाप झालं बरं, असं लढलं. आणि आता याच्या पुढे तुम्हाला कधीच उपाशी पोटी झोपावं लागणार नाही याचं मी हे करतो. इतके प्रेमळ. म्हणजे माझे वडील कसे त्या नारळासारखे. ते नारळ का वरतून करत पण आतून किती बोलावं असतं तसे माझे वडील. पुस्तकामध्ये मी त्याचा उल्लेख काही प्रसंगांचा केलेला आहे. ते वाचा, तुम्ही सर्वजण वाचा असं मी आवाहन करतो. म्हणजे मला घडविण्यामध्ये माझ्या शिक्षकांचा हात आहे, पण माझ्या वडिलांचाही फार हात आहे. अरे तुझी तब्येत नाजूक आहे. मला लहानपणी फार मी म्हणजे काय होतो, अशक्त होतो आणि पटकन आजारी पडायचो, सर्दी पडते, तापाने. अरे तुला शिक्षकाचीच नोकरी परवडेबल आहे, त्या शिक्षकाची नोकरी तू कर आणि त्याच्याने तू पुढे जाशील. आणि शिक्षकाची नोकरी असते, तो स्वतः शिकवीच असतो आणि स्वतः शिकतही असतो. तेव्हा तू शिक्षकाची नोकरी कर आणि पुढे जा. तर त्यांचे शब्द दैवयोगाने म्हणा खरे झाले, हे मी माझ्या भाग्यात समजतो. सर तुम्हाला एवढं सुंदर हस्ताक्षर लाभलं, याच्यासाठी तुम्ही काही खास प्रयत्न केले का? मी उपदर तुम्हाला लाभले? बघा, मी सांगितलं ना अगोदर, मला पोपट दोदा बोरसे आणि रावसाहेब एकनाथ बोरसे म्हणून शिकवले. ते आम्हाला त्याला मराठी 50 ते 60च्या दशकातली गोष्ट दररोज एक पान आम्हाला लिहायला लावायचं आणि दुसऱ्या दिवशी करायचं. आता 1 महिना झाल्यानंतर हस्ताक्षरामध्ये काय बदल झाला त्याचं ते सांगायचे. आणि नंतर हायस्कूलमध्ये असताना बरं का, ते सौभागावर एक लिखायचं ना, गुड हँडरायटिंग इज ए साइन ऑफ परफेक्ट एज्युकेशन. माझ्या करंजीकर सरांनी मराठीच्या शाळेत, अरे तुझं हस्ताक्षर तू चांगला घडव, लगेच ते का. मग दादा मी काय करायचं? काय नाही, कोणत्याही मराठीतल्या पुस्तकातल्या पहिल्या पाठातला पहिला एक पान म्हणजे 2 पेजेस लिहित जा आणि ते मला दाखवत जा. तर असं मी त्याला दर महिन्याला त्यांना निवाय दाखवतो काय बदल झाला, काय हे झालं. आणि शेवटी हस्ताक्षर स्पर्धेच्या याच्यामध्ये भाग घेऊन आणि हे करून मला हस्ताक्षर स्पर्धेनं सुदैवाने बक्षिसे मिळाली. ते माझ्या म्हणजे बोरसे गुरुजी, करंजीकर यांचे आणि माझ्या वडिलांचं हे केलं. बा ज्याची अक्षर सुंदर तो सुंदर असं म्हणायचे माझे वडील, बरं का. तर ते अक्षर चांगलं, माझ्या वडिलांचं हस्ताक्षरही फार छान होतं. आणि योगायोगाने माझ्या मुलाचं आणि नातीचं अक्षर राहत. आता माझी आता पुण्याला आहे, ती आता 12वीची परीक्षा CBSE देते, डावखुरी आहे, बरं का. पण हस्ताक्षर स्पर्धेमध्ये इंग्रजीचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे तिचं. तसेच माझ्या मोठी ज्येष्ठ कन्या जी आली पेटला व्हाईस प्रिन्सिपाल आहे वसुधा आचार्य म्हणून, तिचे अक्षर सुंदर. अक्षराच्या याच्यावर तिने फर्स्ट क्लास आणि गेलं आणि तिथं मराठीला पुणे विद्यापीठात पहिली आलेली काय म्हणजे. आणि अक्षर कसं दिलं, दिसा माझी काहीतरी हवे प्रसंगी अखंडित वाचित जावे ना. सर काही गुण कुटुंबाचा असतो, काही शिक्षकांचा गुण असतो आणि काही गुण हे त्या मातीचे असतात. या अनुषंगाने खानदेशी साने गुरुजींनी शिकवलं, जिथं संस्कार दिले समाजाला, ते साने गुरुजींचा खानदेश. बहिणाबाईंचं काव्य जिथं तेच खानदेश. किंवा आता अगदी हिंदी किंवा मराठीमध्ये मुबैशा असतील, चित्ते सर असतील किंवा हिंदीचे विश्वास पाटील असतील, यासारखे अनेक मंडळी खानदेशमधून मोठ्या प्रमाणात लेखन करते आहे. तर तुम्हाला असं कोण आदर्श वाटलं की तुम्ही लेखन करावं म्हणून? मला तसं मी माझे वडील साने गुरुजींचे शिष्य. फायनल झाल्यानंतर 8वीपासून माझे वडील अंमळनेरला गेले प्रतापगड. साने गुरुजींचं दळण दळण्याचं काम माझे वडील करत होते. 9वीमध्ये असताना माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा वारले. त्या आजोबांच्या धक्क्याने म्हणजे मृत्यूच्या धक्क्याने माझी म्हणजे आजी, माझ्या वडिलांची आई,
ही वेडी पिशी झाली, तिच्या डोक्यात परिणाम झाला. आणि मग माझे वडील त्यावेळेला 9वीमध्ये प्रताप हायस्कूलला होते. ही 1928-29 सालची गोष्ट आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे मी इथे. तर ते भीमनस्कर राहायचे ना, तर साने गुरुजींनी ते पाहिलं आणि बाकीच्या मुलांना त्यांनी विचारलं, अरे हा भानुदास, माझ्या वडिलांचं नाव भानुदास, अरे भानुदास हा असा भीमनस्कर काय गुरुजी तुम्हाला माहिती नाही का? नाही. तो म्हणे त्या भानुदासची वडील वारले आणि त्याच्या धक्क्याने त्याची आई वेडीपिशी झाली म्हणे, त्या दृष्टीकडे तो भीमनस्कर राहते म्हणे. मग दळणदळण्याचं काम झाल्यानंतर साने गुरुजींनी माझ्या वडिलांना बोलवलं, अरे भानुदास तुझे वडील वारले हे खरं का? हो गुरुजी खरं. आणि त्या धक्क्याने तुझी आई वेडीपिशी झाली हे पण खरं का? हो गुरुजी. मग आता असं कर, तू तुझं हे सर्व चंबू गव्हाण आवर, पेटी हे कर आणि तुझ्या आईच्या जवळ जा, तुझ्या गावी जा आणि आईची कर. मग माझ्या वडिलांनी काय सांगितलं, गुरुजी मी यंदा 9वीत आहे ना, अजून 2 वर्ष 10वी आणि 11वी मॅट्रिक होईपर्यंत मला जा. तू मॅट्रिक होऊ नको, तू तुझ्या आईच्या जवळ जा, तिची सेवा कर आणि त्याच्यातच तुला जीवनामध्ये यश मिळेल. पुन्हा माझ्या वडिलांनी नमस्कार करून सांगितलं, रडून सांगितलं, गुरुजी मला हे करू नका, मी इथे जाईल. नाही, तुझ्या शिक्षणापेक्षा तुझी आईची सेवा फार महत्वाची म्हणे, तर ती केली तर तू जीवनामध्ये यशस्वी होती, जा म्हणे. आणि इथे मी तुला राहू देणार नाही. साने गुरुजींनी असं निर्वाणीचं सांगितलं. तर माझ्या वडिलांनी ती पेटी आणि ती गादी वगैरे बिस्तार घेऊन गेले. आणि योगाने त्यावेळेला आमची शेती होती. माझ्या वडिलांनी मजूर म्हणून शेतमजूर काम केलं. नंतर काम करता करता त्यांनी स्वतःचं शेत घेतलं, तर मळा घेतला. त्यांची म्हणजे योगायोगाने प्रगती होत गेली आईच्या. हा साने गुरुजींच्याच शिकवणुकीचा प्रभाव असं माझे वडील मला म्हणायचे, म्हणजे मलाही सांगायचे ते. आणि कात कंदील कसे करा, पूर्वीच्या काळी लाकडाचे देव होते ना, चिमणी कंदील होते ना, ते काच कसा पुसायचा, कंदिलाची वात कशी कापायची, हे सर्व शिक्षण साने गुरुजींनी माझ्या वडिलांना दिलं होतं. आणि माझ्या वडिलांनी आम्हाला प्रॅक्टिकल करून ते सांगितलं. हा त्यांचा म्हणजे काय म्हणतात त्याचा वारसा आम्हाला मिळाला. आणि शेवटपर्यंत माझ्या वडिलांनी खादी वापरली. तर आता ते काय म्हणायचे माझे वडील की अरे तुम्ही नेहमी खादी वापरू नका, निदान कमीत कमी 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीच्या दिवशी निदान खादीचे कपडे घालून तुम्ही आपल्या झेंड्याला सलामी तरी देत जा. 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीच्या दिवशी झेंड्याला सलामी तरी देत जा, त्या दिवशी तरी खादीचे कपडे वापरा, असे माझे वडील सांगायचे. तुमचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते, घरामध्ये गांधीवादी वातावरण होतं, त्यांनी आयुष्यभर खादी वापरली. ते तुम्हाला काय अनुभव सांगायचे, किंवा काँग्रेसचा जन्म असेल, महात्मा गांधीजींचा एकूण राजकारणावरती समाजकारणावरती प्रभाव असेल, ते संस्कार तुमच्यावरती नकळतपणे झाले, तर तुम्हाला काय त्या वडिलांनी काय काय सांगितलं? तुम्ही प्रत्यक्ष या कोणत्या नेत्यांना त्यावेळेस बघितलं? कारण तुमच्या घरामध्ये एवढं चांगलं वातावरण होतं, कारण तुम्ही आज 82 वर्षाच्या आहात, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता त्या बालपणच्या आठवत असतील, त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काही गोष्टी सांगाव्यात. माझे वडील गांधीजीचे निश्चित भक्त बरं का, काँग्रेसची आता सांगायला हरकत नाही. त्याच्यानंतर जनरल इलेक्शन झाले आणि त्यांनी काँग्रेसचं, तर आमच्या गल्लीमध्ये तेव्हा ठाणसिंग मंगलसिंगजी बाजू ठाणसिंगजी भाऊ हे समाज त्यावेळेला प्रजा समाजवादी पक्षाचे मालेगावचे आमदार मी आलाय मधून त्यांच्याबरोबर. आणि आम्ही त्यांना काय सांगितलं, अण्णा आपण आपल्याच गल्लीतले ठाणसिंगजी भाऊ आहे ना, त्यांना नाही मी ठाणसिंगजीबूंना मत देणार, जरी ते आपल्या गल्लीतले तरी मी त्यांना मी काँग्रेसलाच मत देईल, मग तो उमेदवार कोणी असो, अशी त्यांनी काँग्रेसची सोबत शेवटपर्यंत सोडलेली. महात्मा गांधीच्या उपदेशानुसार त्यांनी सरकी काढण्याचं जटील ती यंत्र, धनुष्यदी, कापूस पिंजायचं ते हे सर्व घरी केलं होतं. चरखा आणला होता, स्वतः सूत कापायचे आणि ते सूत वर्ध्याला पाठवायचे आणि वर्ध्याहून त्यांचं कापड बिळून यायचं. आणि शेवटपर्यंत त्यांनी खादी वापरली.
फैसूरला जेव्हा ग्रामीण भागातली पहिली काँग्रेस भरली तेव्हा ते भंडण्याहून थेट सिंदखेडा, शिरपूर, यावल मार्गे फैजपूरला गेले होते. बरोबर काही लोकांना घेऊन बरोबर गेले होते आणि नामांकित वक्त्यांची त्या काळच्या काँग्रेसच्या वंचीची त्यांनी व्याख्यानं ऐकलेली होती आणि ती त्यांनी आम्हाला सांगितलेली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मला जयप्रकाश नारायणांचं भाषण फार आवडलं होते. काय सुंदर बोललेत पुढे ते म्हणे हिंदीमध्ये, पण काय सुंदर बोलले असं त्यांनी मला जयप्रकाश नारायणांचं नाव सांगितलेलं होतं. सर, तुम्ही आज या वातावरणातून वाढलात हे सगळं आम्हाला समजलं, परंतु आपल्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत त्यांना आदर देणं, त्यांचे विचार समजून घेणं, अशा या विचारांमधनं 1960 पासून आपण अनेक लोकांच्या सह्या मिळवल्या. हा छंद तुम्हाला कसा लागला किंवा तो तुम्ही कसा जोपासला त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. हा माझ्या वडिलांच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. त्यांनी त्यांच्या आवडत्या साने गुरुजींची सही घेऊन ठेवलेली होती पुस्तकावर, बरं का. आणि मला ते काय बोलतात, तुला जर कोणाच्या सह्या घेता आल्या तर घेत जा, माझा आग्रह नाही म्हणे आता, बरं का, पण घेत जा म्हणे. कारण काय असेल त्या अनुषंगाने त्या मोठ्या माणसांची भेट होते, त्यांचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या चारित्र्याचा आपल्यावर परिणाम होतो. म्हणून त्यांच्या याच्याने मला ते सही घेण्याचा. आणि हा जेव्हा 1956-57ची गोष्ट सांगतो, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फार जोरामध्ये होते. मुंबई, बेळगाव, कारवार, संयुक्त महाराष्ट्र झाला, एसन जोशी, नागगोरे, आचार्य अत्रे. तर योगायोगाने संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची प्रचार सभेसाठी अत्रे सिंदखेडला आलेले होते आणि आमच्या हायस्कूलच्याच पटांगणावर त्यांचं व्याख्यान झालेलं होतं. ते व्याख्यान झाल्यानंतर ते आमच्या हायस्कूलच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या याच्यात, तर मला असं झालं ना की आपण अत्र्यांची सही घेऊया, बरं का. आता मला माझ्या वडिलांची आठवण आहे मध्ये. मग मी सांगितलं, नमस्कार साहेब, नमस्कार. मग त्यांनी मला विचारलं, का रे तुझं नाव काय? मग सांगितलं, मधुकर भानुदास कुलकर्णी. कितीमध्ये शिकतो? मी म्हटलं 8वी 9वीमध्ये मी शिकतोय. मग मला ही सही पाहिजे. मग म्हटले, मग त्यांनी मला सही दिली. त्यांनी म्हणजे उलटी डायरी दिली आणि त्याला तुला कायम आठवण राहिली म्हणे. आणि त्यापासून मला ते सहीचा केलं. आणि जेव्हा मग मी मॅट्रिकनंतर ट्रेनिंग कॉलेजला गेलो, तेव्हा धुळ्याला असताना, मालेगावला असताना नामांकित वक्त्यांची किंवा चित्रपट अभिनेत्यांची सह्या म्हणजे भाषणं ऐकायची संधी मिळाली तर त्यांच्या मी सह्या मग घेत गेलो आणि आता तो माझा छंद पुढे पुढे विकसित झाला. आता ह्या सगळ्यांच्या सह्या झाल्या, तुम्ही तुमची सही इंग्रजीमधनं करता का मराठीमधनं करता? त्याचा उल्लेख मी सांगतो. केशवसुतांचा स्मारक आहे रत्नागिरी जिल्ह्यात, बरं का. त्यांच्या स्मारकाला मी भेट दिली, पुस्तकात उल्लेख केलेला आहे. तर त्यांनी केशवसुतांच्या स्मारकाच्या त्या गावकऱ्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांचं तसं शांतिनिकेतन तसं घे. तर त्या ठिकाणी मला 2 ओळी वाचायला मिळाल्या, लिहावे मराठी, वाचावे मराठी, मराठीच्या हितासाठी स्वाक्षरी करावी मराठी. वा, क्या बात आहे. तो ते मिळवलं जरा अंतर्मुख झालो. अरे स्वाक्षरी करावी मराठी असं म्हटलेलं, अंतर्मुख झालो. अरे आपण महाराष्ट्रीयन मराठी लोक आणि आपण इंग्रजीत सही करतो. मी एन कुलकर्णी असं तिरपी याच्यात खूप लांबच सही करायचो. मग त्या दिवसापासून त्या केशवसुतांच्या स्मारकाला भेट दिल्यापासून मी मराठीतनं सही करायला सुरुवात केली आणि योगायोगाने माझी कन्या, माझी मुलं पण मराठीतनं सही करायला गेले. म्हणजे हा एक प्रकारे वारसा त्यांच्यापर्यंत झिरपत गेला. त्याचा उल्लेख मी माझ्या पुस्तकामध्ये केलेला आहे. सर, आता तुम्ही मराठी भाषेची सेवा केली, मराठी साहित्य वाचलं, पण अभिजात मराठी भाषेला आत्ता दर्जा मिळाला. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं उशिरा झालं की काय? याच्यासाठी काय कारण आहे? ते ज्ञानेश्वरांनी म्हटले ना, माझा मराठाची बोलपरी अमृतातही पहिली रिंकी. मराठीसारखी मराठीच, लिहावे मराठी, वाचावे मराठी. आता तर मराठी आपली मातृभाषा आहे. या 3 यांचं ऋण कधीच फिटणार नाही. एक मातृ म्हणजे आपली स्वतःची जन्मदात्री आई, बरं का. त्याच्यानंतर मातृभूमी
म्हणजे आपलं ज्या ठिकाणी आपला जन्म झाला आणि ती नंतर मातृभाषा, या 3 मात्रांचे रूप कधीच फिटणार नाही. तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी यथाशक्ती यथामती प्रयत्न करा. इट्स अवर प्रायमरी ड्युटी. हे आपणा सर्वांचं हे प्राथमिक स्वरूपाचं कर्तव्य आहे. तरच तुम्ही त्याच्या याच्यात थोडेफार ऋणातून मुक्त होऊ शकाल. म्हणून आई याच्याबद्दल, आपल्या मातृभूमीच्या याच्याबद्दल आणि आपल्या मातृभाषेच्या याच्याबद्दल आपण हे प्रयत्न करणं, त्यांच्या ऋणातून हे करणं, हे आपलं कर्तव्य आहे. नैतिक कर्तव्य आहे, प्राथमिक स्वरूपाचं कर्तव्य आहे, असं माझं मत आहे. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवे. सर, आता वाचन कमी झालं. आजही तुम्हाला मी तुमचे संग्रह बघितले की अनेक कवींच्या कविता तुमच्या मुखोद्गत आहे. तुम्ही आजही त्या सांगता आहात. तुमच्या त्या पाठांतर आहे. आणि मग मला असं विचारावंसं वाटतं की आज तुम्हाला या वयाच्या उत्तरार्धात वाटतं का की वाचन कमी होत चाललं? माणसं वाचत नाही म्हणून चांगला विचार करत नाही. आज जे सामाजिक परिस्थिती बघतो तेव्हा या तरुणांसाठी, या समाजासाठी तुम्ही काय सांगू शकाल? काय, काळ बदलला, टाइम्स हॅव चेंज्ड. काळाबद्दल नीतिमूल्य देखील बदलत जातात. टीव्ही आला, दूरदर्शन आला, आणि टीव्ही नंतर मोबाईल आला. या टीव्हीने आणि या मोबाईलने बरं का हल्लीच्या पिढीतल्या विद्यार्थ्यांचं आणि लोकांचं वाचन कमी करून टाकलेलं आहे. वास्तविक टीव्हीच्या याच्यात मोबाईलमध्ये गुगल म्हणजे फार मोठा ज्ञानाचा भंडार आहे. काय करतात तुम्हाला शब्दकोशाला याला, परंतु त्याच्याने तुमच्या ठिकाणी जी असते, जी सहज प्रवृत्ती असते किंवा जी प्रेरणा असते ती मात्र कमी झालेली आहे. या टीव्हीने आणि या मोबाईलने मात्र ही प्रेरणा हल्लीच्या पिढीच्या याच्यातली कमी करून टाकलेली आहे. परंतु त्या दृष्टिकोनातनं आपला शिक्षकांवर फार मोठी, म्हणजे माझ्या मते तरी फार मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांना वाचनाप्रती आणि लेखनाप्रती प्रवृत्त करणं हे सध्याच्या शिक्षकांचं फार मोठं काम आहे. आणि ते तुम्ही करावं. मुलांना वाचनासाठी, लेखनाच्या याच्यासाठी प्रवृत्त करावं असं माझं तुम्हाला आव्हान आहे, विनंती आहे, बरं काय. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे. वास्तविक राधाकृष्णनांनी म्हटले ना, शिक्षकाने अखंड ज्ञान साधना केली पाहिजे. पण त्या दिवशी आपण तर ज्ञान साधना कराच, परंतु आपण काय वाचलं, काय अभ्यासलं हे तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही समजा, म्हणजे ते वाचनासाठी किंवा लिखाणासाठी प्रवृत्त होतील. खांडेकरांनी हाच विचार आम्हाला सांगितलेला होता. मी तो सांगतो पुस्तकामध्ये, मी त्याचा उल्लेख केलेला आहे. पूर्वी विद्यार्थी ज्ञानासाठी घडवला जात होता, आज व्यवसायासाठी घडवला जातोय. जगण्यासाठी, म्हणजे त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला व्यवसाय मिळाला पाहिजे, त्यासाठी विद्यार्थी घडवला जातोय. असं वाटतं का तुम्हाला? संस्काराची आणि शिक्षणाची फारकत झाली असं काही चित्र दिसतं का तुम्हाला? सध्या काय आहे, जितका म्हणजे पोट महत्वाचं आहे, म्हणजे पोटार्थी आणि त्याच्यानंतर ज्ञानार्थी. मग ते व्यवसायाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ती महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु व्यवसायाबरोबर पोटार्थ्याबरोबर ज्ञानाला सुद्धा त्याने तितकंच महत्त्व द्यायला पाहिजे. जशी आपली पोटाची भूक आहे तशी ज्ञानाची सुद्धा भूक असते. ती ज्ञानाची जर भूक लागली तर त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा संस्कार होतो आणि त्या संस्काराने त्याचं मन हे का प्रगल्भ होतं, विस्तारित होतं आणि त्या दृष्टीने तो अधिकाधिक व्यवसायाच्या इकडे त्याच्या पैसा मिळवण्याच्या त्याच्याकडे, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, धंदा असो, काही असो, तर त्याच्या दृष्टीने तो प्रयत्न करीत असतो. म्हणजे पोटार्थीला ज्ञानार्थीची जर जोड दिली तर त्या दोघांच्या याच्याने चांगलं येईल आणि त्याचं चांगलं फलित मिळेल, त्याचं चांगलं आणि संस्कार होईल. हा ज्ञानाचा संस्कार होईल, हे फार महत्वाचं आहे. पहिल्या महायुद्धाचे प्रभाव जगावरती झाला, दुसऱ्या महायुद्धाचा तर खूपच मोठा प्रभाव झाला. आज 91-92 नंतर, म्हणजे 1992 नंतर उदारीकरणाचा किंवा जागतिकीकरणाचा प्रभाव सगळ्या समाजावरती पडतो आहे. तुम्हाला असं वाटतं का की समाज हा माणुसकीपासून केवळ यंत्र बनत चाललेला आहे? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघ, आता गाजापट्टीमध्ये इस्रायल गाजाचं बाजू, त्या मोबाईलवर ते फोटो पाहिल्यानंतर किती येतात, त्या लहान मुलांचं आहे, त्याची आई मेलेली येतं रडते. नंतर रशिया आणि त्यांचं ते युक्रेनचं युद्ध आहे.
आता हे युद्ध शेवटी युद्ध हे काय असतं, माणुसकीला लागलेला काळिमाच आहे. निष्पाप लोकांची निष्कारण हत्या होते, ज्यांचा युद्धाशी किंवा राजकारणाशी काही एक संबंध नाही असायचा. परंतु या तिसऱ्या आता मी अगोदर सांगितलं की टाईम सगळं चेंज, काळ बदललेला आहे, काळाबरोबर नीतिमूल्य देखील बदल. आणि सध्या काय झालं, सत्ता पिपासू लोकांची किंवा राजकारणी लोकांची आता हे झालेली आहे. त्याच्यामुळे ते आपली जे नैतिक तत्त्व आहेत, राजकारणातली जी नैतिक तत्त्व आहे, जी नैतिक तत्त्व पंडित नेहरूंनी, अटल बिहारी वाजपेयींनी अंमलात आणली, तर ती आता ती हल्लीच्या राजकारणामध्ये हुकुमशाहीकडे चाललेली असल्यामुळे ही आता ती तत्त्व या हल्लीच्या राजकारणाच्या लोकांनी गुंडाळून ठेवलेली आहे. आणि केवळ आपली सत्ता पिपासू आपलं साम्राज्य वाढ कसं होईल याच्याकडे ते लागलेले. त्यामुळे या नैतिक तत्त्वांचा आणि नीतितत्वांचा हे ऱ्हास होत चाललेला आहे. परंतु याच्याकडे मात्र कोणी नाही. फक्त आशेचा किरण आपल्या सर्व जागतिक राजकारणाच्या दृष्टीने जर पाहिले तर मोदींचा दिसतो. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना मोदी मोठे नेते म्हणून घेतले. आणि मोदींनी पुतिनना, रशियाचे अध्यक्ष पुतिनना सांगितलं की ही सध्या युद्धाची वेळ नाही, असं खणकवलेलं होतं. म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये एक आशेचा किरण म्हणा किंवा अंधारामध्ये जी पंटीचं हे म्हणा तेवढेच वाटतं. बाकीचे काही नाही. बाकीचे सर्व पुतिन घ्या, जेलेन्स्की घ्या किंवा आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घ्या, ट्रम्प घ्या, त्यांच्याकडे सत्ता पिपासू आणि हे आहे असं मला वाटतं. आता हा राजकारणाचा झालं आहे. आणि शेवटी राजकारण म्हणजे काय, गाढवांचा गोंधळ. जेव्हा 6 राजकारणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये 7 मतं तयार होतात असं एकाने म्हटलेलं आहे बघा. ते असं आहे. तर ते हे राजकारण आणि येतं ना ते नीतितत्व आहे असं मला वाटतं. सर, तुमच्या काळातला शिक्षक, तुम्हाला शिकवणारा शिक्षक, तुम्ही आता रिटायर्ड झाल्यानंतरचा शिक्षक काय पण आणि पुढच्या काळातला शिक्षक, असा हा बदलणारा शिक्षक जरा सांगा ना. काय आहे आता, शिक्षक क्षमा आणि क त्या प्रत्येक अक्षरामध्ये त्याचं हे पुस्तकात मी त्याचा उल्लेख केला. तर पूर्वीचे शिक्षक, आता साने गुरुजींची परंपरा बघा. शिक्षक साने गुरुजी कर्तृत्वाने, शिकवणुकीने, पुरुष असून सुद्धा त्याला माऊलीचं स्वरूप प्राप्त झालं. ते पहिलं ज्ञानेश्वर, नंतर साने गुरुजी. ज्ञानेश्वर हे आध्यात्मिक क्षेत्रातले माऊली, तर साने गुरुजी हे साहित्यिक क्षेत्रातले माऊली. बघा, हे साने गुरुजींची पहिली बघा. तसं आगरकर पण होते समाज शिक्षक वगैरे. आता तो काय कसा होता सर, की एक भारावलेला, ज्याच्या भारावलेला तो काळ होता. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा काळ झाला बरं का. स्वातंत्र्य म्हणा, पण तो स्वातंत्र्याचा अर्थ व्यापक दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा काही लोकांनी घेतला बरं का तिला. आणि हल्लीच्या शिक्षकांच्या याच्याबद्दल काय बोललं, स्वातंत्र्य म्हणजे ज्याला पण शिक्षकाने अखंड ज्ञान साधना केली पाहिजे, विद्यार्थ्यांना सर्वस्व ज्ञान दिलं पाहिजे असं म्हणतो. परंतु ज्ञानाबरोबर पोटाचाही प्रश्न आला ना काळाबरोबर. तर या काळाच्या याच्याबरोबर ही जी संकल्पना होती, ही जी धारणा होती, त्याच्यामध्ये बदल झाला. आणि त्याच्यामुळे शिक्षकाच्या वागणुकीमध्ये आणि त्याच्या याच्यामध्ये सुद्धा बदल झाला. आणि म्हणून हा शिक्षक पोटार्थी झाला. आता पुढचा शिक्षक या टी व्हीच्या आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये कसा येईल, आय कांट से. मी काही त्याचं हे करू शकत नाही, कारण तो भविष्याचा प्रश्न आहे. फिनलँडमधली शिक्षण पद्धती जगात सर्वात आदर्श मानली जाते. फिनलँड बघा, मागे लोकसत्तेमध्ये आणि याच्यामध्ये त्याचा लेखही आलेला होता तिथली. आणि त्याच्यानंतर जपानचा नंबर येतो बघा. किती शिक्षकांनी काय झालं. तर जरी काळ बदलत गेला, विचारधारा बदलत गेली, नैतिक मूल्ये बदलत गेली, परंतु जी आपली भारतीय परंपरा आहे, जी भारतीय संस्कृती आहे, ती परंपरा आणि संस्कृतीचा विचार करून आणि नीती तत्वाला सहसा न यावेरता, नीती तत्व सध्या न सोडता आपण त्याच्या अनुषंगाने, काळाच्या या अनुषंगाने आपण त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं पाहिजे, उपदेश केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनाचं जे नवीन शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये काय आहे,
त्याचा मागोवा घेऊन, त्याचा आढावा घेऊन आपण त्याप्रमाणे विद्यार्थ्याला ज्ञानदान केलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता शिक्षकांचं वाचन कमी झालं, विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आस्था कमी झाली. तुमच्या काळामध्ये अनेक गोष्टी पाठांतर असायच्या, ते पाठांतर कमी झालं. हे सगळं एकूण शैक्षणिक चित्र पाहून तुम्हाला किती वेदना होतात? काय ते संपले दिवस आमुचे जाहला पराक्रम आमुचे ते माझं दिले यांनी म्हटल्याप्रमाणे काय काळ बदलत जाणार. सर त्या बदलत्या काळानुसार मी नेहमी म्हणतो की नीतिमूल्य नीतितत्वसुद्धा बदलत जाणार. तथापि मी तर असंच सांगेल की आपली जी भारतीय संस्कृती आहे, भारतीय जी परंपरा आहे, त्या परंपरेतल्या चांगल्या गोष्टी न सोडता त्याचा आधार घेऊन, त्याचा मागोवा घेऊन आपण आपल्या अध्यापनाच्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख करायला पाहिजे. आणि मी तसं की आपल्या पुग सहस्रबुद्धींचं वेगळं की बघा, वाङ्मयातून जीवनाचे प्रवाह झुळझुळत असतात. त्या प्रवाहांचा आपल्या जीवनाशी कसा प्रयोग आता याचा वेग आपण केला आहे. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर मराठीच्या शिक्षकावर ही फार मोठी जबाबदारी आहे असं पुग सहस्रबुद्ध्यांनी म्हटलेलं आहे. तर त्या दृष्टीने पाहिलं, मी अगोदर सांगितलं की आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि नीतितत्वे याची कास न सोडता आणि त्याचा उल्लेख अप्रत्यक्षित, त्याचा उल्लेख अप्रत्यक्षित त्याचा अध्यापनामध्ये उल्लेख करून आपण विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायला पाहिजे. आणि त्याला होता होईतो स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये स्वावलंबी होणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण जीवन हे अतिशय धकाधकीचं झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं पोटार्थी आणि ज्ञानार्थी यांची सांगड घालून शिक्षकांनी हे करायला पाहिजे असं मला वाटतं. आपण असं म्हणतो की काळाचा महिमा नेहमी बदलत असतो. तुमच्या पिढीने मध्ययुगीन वाङ्मयातील सगळे संत अभ्यासले, शाहीर अभ्यासले, त्याचबरोबर तुम्ही अनेक कवी लेखक अभ्यासले. पण आज नेहमी अशी हकाटी पेटली जाते की मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, या साहित्यामध्ये सकस लेखन आज होत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय आहे, पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्याची जी ज्ञानग्रहणाची इच्छा म्हणा किंवा दृष्टी जी होती ती हल्लीच्या याच्यामध्ये कमी झालेली आहे. हा काळाचा प्रभाव आहे असं मला वाटतं. कारण काय, सुधारणा होतात, सुधारणा होतात, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सर्व राजकीय म्हणजे एक क्षेत्रातलं जीवन ढवळून जातं. तर बघा, या राजकीय ज्या प्रवाह आहे याच्याने विद्यार्थ्यांची त्यांच्यासमोर हे येणं फार महत्त्वाचं आहे. कारण मी तर नेहमी म्हणत असतो की आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा यांची सांगड घालून आपली जी नीतिमूल्ये जी शाश्वत राहणार, सत्य, अहिंसा, हे नीतिमूल्य कधीच हे होणार नाही. तर ही यासारखी नीतिमूल्ये, 10 नैतिक मूल्य जी आपल्याला शिक्षणाच्या याच्यात गेलेली आहे, तर ती हे करून त्यांची सांगड घालून त्यांचा अभ्यास करून उर्दू, मराठी, हिंदी याच्यातले चांगले चांगले तत्त्व, चांगले चांगले विचार आपल्या आपण शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ते सांगायला पाहिजे. नुसतं सांगायला नाही, तर ते समजून न्यायला पाहिजे, त्यांच्या गडी उतरवायला पाहिजे आणि त्यांना त्या दृष्टिकोनात प्रवृत्त करायला पाहिजे. जेव्हा ती प्रवृत्त होतील, ती प्रवृत्त करतील, त्यांनी यशाचं शिखर गाठेल. त्या दिवशी त्यांना वाटलं की आपलं जीवन आता आपल्या शिक्षकांच्या याच्यामुळे सफलित झालं असं मला वाटते, असं मला वाटते. अभ्यासक्रमांमधून जीवनाचं शिक्षण जे भावेरने बघितलं होतं ते कमी झालं. तर नवीन या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जीवनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता? आता सतत शिक्षणाचा अर्थ फार मोठा आहे, व्यापक आहे. तसं तर म्हटलं तर एज्युकेशन ही डायनॅमिक, कंटिन्युअस आणि एव्हरलास्टिंग प्रोसेस. शिक्षण ही कधीही न संपणारी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण ती हे जे असताना काळ बदलत जातं, नीतिमूल्ये बदलत जातात, तत्त्व बदलत जातात.
पोटाचा प्रश्न येतो, व्यवसायाचा धंद्याचा प्रश्न येतो, नोकरीचा प्रश्न येतो. तेव्हा हे सारं हे करीत असताना विद्यार्थ्याला संघर्ष करावा लागतो. संघर्षातच येतं म्हणजे शेवटी लाईफ इज स्ट्रगल असं म्हटलं जातं ना. तेव्हा तुम्ही ते फाईट इट, तेव्हा त्याच्याशी तुम्ही लढा. जीवन म्हणजे लढा खांडेकरांनी म्हटलेलं आहे. तेव्हा हा लढा देताना आपली नीतिमूल्य आणि आपली तत्त्व न सोडता शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, ही आता हे घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना आपण घडवलं पाहिजे. त्यांना उपदेश करायला पाहिजे आणि प्रवृत्त करायला पाहिजे, तरच ते घडतील आणि चांगले नागरिक आणि चांगले विद्यार्थी म्हणून ते पुढे येतील आणि हे करतील. त्या दृष्टीने नवीन शिक्षण धोरणाच्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण याच्यासाठी मी अगोदर फिनलंड, जपान, इंग्लंड यांच्या इथली शिक्षण पद्धती आणि त्यांची तत्त्वे आपण हे करायला पाहिजे. आणि मी तर अगोदर नेहमी सांगत होतो, मराठीच्या शिक्षकावर तर फार मोठी जबाबदारी आहे. आणि मराठीच्या शिक्षकांनी नुसतं मराठीतलंच नाही तर हिंदीमधलं, संस्कृतमधलं, उर्दूमधलं, इंग्रजीमधले चांगली चांगली तत्त्वे म्हणजे जी जीवनासाठी, जीवनाच्या याच्यासाठी, तत्त्वासाठी, जीवन उपभोगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी जे ती त्यांना सांगितली पाहिजे, त्याची ओळख करून द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनात तर त्यांना प्रवृत्त करायला पाहिजे. त्या दृष्टीने पाहिजे पुगल ससऱ्यांनी म्हटलं आहे मराठीच्या शिक्षकावर ही फार मोठी जबाबदारी आहे. सर्वात जास्त जबाबदारी असेल तर ती मराठीच्या शिक्षकांच्या याच्यावर आहे, असं पुगल सस्त्रबुद्धेंनी त्यांच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सर, आपण अतिशय चांगले विचार मांडले. ही सगळी जी मुलाखत आहे ही आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. पण आजचे जे विद्यार्थी आहे त्यांनी, तुम्ही जे 80 वर्ष समृद्ध आयुष्य जगला आणि हा जो सगळा ज्ञानाचा, अनुभवाचा जो खजिना आहे आणि ते तुम्ही सगळं मिळवलं, या खजिन्यामधनं तुम्ही काय सल्ला देऊ शकाल या विद्यार्थ्यांना? कारण आजची पिढी आपण म्हणतो एकदम बदललेली आहे, परंतु मला असं वाटतं की कुणीतरी त्यांच्या पाठीवरती थाप मारणारे कमी झाले, त्यांना ज्ञान देणारे कुणीतरी कमी झाले, असं तुम्हाला वाटतं का? आणि या नवीन विद्यार्थ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? एक वेळा एका कवीने म्हटलेलं आहे, मी अगोदर त्याचा उल्लेख केला होता वाटतं, गुरु शिष्याचे अतूट नाते असते या जगती, शिष्यांनी ते वलय गुंफिले गुरुजनाभोवती. आणि शेवटी उपसंहाराच्या दृष्टीने बा शिष्यानं निरोप कसा हा तुम्हा प्रतिदेवी, हृदयाशी पडणारा पीळ हा कसा दावू. बरं का, ही लागेल. परंतु हे असलं तरी आता ही प्रक्रिया चालूच राहणार. शिक्षक विद्यार्थी हे नातं काही संपणार नाही. रामायण महाभारतापासून चालत आलेली आणि हल्ली सुरू असलेली नवीन शिक्षण पद्धती 21वा, 22वा, 25व्या शतकापर्यंत त्याचा उल्लेख केलेला आहे नवीन शिक्षण धोरणाच्या याच्यामध्ये. तर ही चालत राहणार. तथापि शिक्षकाने शिक्षण, क्षमा आणि कर्म हे न करता आपलं जे शिक्षकांपेक्षा ते न सोडता, आपलं ते तत्त्व न सोडता आणि आपलं हे असीधारा व्रत आहे असं समजून आपण विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. शेवटी तुम्ही काय शिकलो की हे नका, तर विद्यार्थी फक्त लक्षात ठेव की कोणत्या सरांनी आपल्याला हे केलेलं आहे तेवढं तो फक्त लक्षात ठेवतो. त्यांनी मारलेलं, त्यांनी शिक्षा केलेली ते तर लक्षात राहतं, परंतु आपण केलेला उपदेश मात्र त्याच्या. माझे आजही विद्यार्थी जे ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे, अमेरिकेला गेलेला आहे, इंग्लंडमध्ये गेलेला आहे, ते अजूनही मला 5 सप्टेंबरला सर तुम्ही आम्हाला 10वीमध्ये असताना एक सांगितलेलं आहे, त्याची अजून आम्हाला आठवण येते. बघा, मी मराठीचं शिक्षक, मला अभिमान. तर पूर्वीच्या ज्या कविता होत्या ऐका, त्या कविता त्या गेय स्वरूपामध्ये होत्या. ते म्हणजे चालीवर, तालावर त्या म्हणता येत होता, म्हणून मी कवितांना चाल लावून नेलं. तर प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणाच्या, माधवजीलांची कविता ही मी विद्यार्थ्यांना तोंडी पाठ म्हणून घेत. तर अजून त्या किशोरीच्या याच्यामध्ये सर ती मी शिकवलेली आई अजून कविता आमच्या अजून पाठ आहे, तोंडपाठ आहे. तर पण हल्ली काय झालेले, मुक्त छंदाच्या याच्यामुळे कवितांना चाल लावता येत नाही, घेता नाही त्याच्यात मुक्त छंदाच्या. बरोबर, हा बदल झालेला आहे. तथापि आपण त्याच्यात जो गाभा, मूळ कल्पना ती मात्र विद्यार्थ्यांना लक्षात. आणि हेच लक्षात घ्या, ही कविता हे लक्षात घ्या, आज जर आपण परोपरीने सांगितलं तर त्यांच्या
मेंदूमध्ये ती त्यांच्या याच्यामध्ये ते कायम राहिले आणि त्यांना त्याची आठवण राहील असं मला वाटतं. खूप धन्यवाद सर. हा. की आमच्या विद्यार्थ्यांसाठी फार उद्बोधक अशा प्रकारचे विचार मांडले. तुम्ही शिक्षक असताना अनेक ठिकाणी कथाकथन हो शेकडो अनेक ठिकाणी भाषणं दिले, अनेक ठिकाणी विनोदी किस्से सांगितले. आता या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये 1-2 विनोद आम्हाला सांगावेत आणि ते विनोद सांगितल्यानंतर आपण या मुलाखतीचा समारोप करणार आहोत. काय विनोद सांगावे असं मी आतापर्यंत विनोद सांगितला त्याला परत एकदा सांगा. ते परत सांगू. हां सांगा. आतऱ्यांचे तसे खूप विनोद आहेत बरं का. त्यांच्यासारखे हजरजबाबी आणि हे तर कुणी मराठी साहित्यामध्ये तर कोणीच होणार नाही. आत्रे म्हणजे आत्रेच आनंद नाही म्हटलं आत्रेंसारखे आत्रेच. त्यांनी म्हणजे 1956-57 तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र ही ती संयुक्त महाराष्ट्र समितीची मागणी होती केंद्र सरकारकडे. पंडितेरींनी मात्र स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला होता. म्हणून आत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या याच्याने म्हणजे त्यावेळेला नागगोरे, आत्रे, एस.एन. जोशी बरं का, के शिवराव देले, नंतर ते पाटील सांगोल्याचे पाटील तर हे आत्रे उभे राहिले शिहेला. तर आत्रेने सांगितलं मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी. तर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ना ते अहो साहेब आत्र्यांना साहेब म्हणायचे ना, साहेब हे झालाच पाहिजे एवढा आत्ताच का. तर आत्र्यांनी चव्हाणांना काय सांगितलं, अहो चव्हाण तुमच्या नावामध्ये च आहे तो च जर काढून टाकलं तर काय होईल म्हणे. म्हणून झालाच पाहिजे ऐकलं. आत्र्यांचे तसे पुष्कळ हे तसे हे. आता दुसरा विनय संस्कृती म्हटले ना काव्यशास्त्र विनोदने काव्य गच्छेती धियताम. तर हे काव्यशास्त्र विनोद या विषयावर चर्चा करण्यासाठी आत्र्यांच्या एक नवोदित साहित्यिक आली. ती संध्याकाळी आली होती आणि संध्याकाळल्यानंतर मग काव्यशास्त्र विनोद या विषयांवर चर्चा आली. तर चर्चा लाईट लागले 7 वाजले. आता ते एकदम लाग अहो साहेब म्हणजे काव्यशास्त्र विनोद या विषयांसारख्या विषयावर चर्चा करताना म्हणजे वेळ कसा गेला हे काय आपल्याला कळलं नाही. ते आदरणीने तिला काय सांगितलं म्हणजे थोडंसं याच्यातलं भाग येतो तर म्हणे येतो पण काव्यशास्त्र विनोदाच्या याच्यामध्ये तुम्ही जर माझ्या सहवासामध्ये तर वेळ काय म्हणजे दिवसही कसे जाते हे तुम्हाला कळणार नाही. त्याचं पुष्कळ ते 70 3 सैनिक होते, एक अमेरिकेचा, एक रशियाचा आणि एक भारताचा. तिघी जण आपापल्या देशाची वैशिष्ट्य चांगले आहेत. आमच्या अमेरिकेने अशी विमानं तयार केलेली की ती आकाशाला खेटून जातात. म्हणे आकाशाला खेटून जातात, हाऊ इज इट पॉसिबल नाही म्हणे 2 बोटाचं अंतर असतं. बरं रशियाच्या सैनिकाने सांगितलं आमच्या रशियाने अशा प्रकारच्या पाणबुड्या तयार केलेल्या की जे समुद्राच्या तळाला खेटून जातात म्हणे. समुद्राच्या तळाला खेटून जातात नाही म्हणे 2 बोटाचं अंतर. आता भारतीय सैनिक तो का आता का आपल्या देशाने अशी विमानही केलेली पाणबुड्याने दुसरं काहीच नाही. मग तो त्याला पण तुमच्यासारखी अमेरिकनसारखी विमानही आमच्या देशात नाही म्हणे आणि रशियासारख्या पाणबुड्या पण नाही. पण आमच्या भारतीय लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणे, आमची भारतीय लोक नाकाने जेवण करतात म्हणे. नाकाने जेवण करतात नाही म्हणे 2 बोटाचं अंतर असतं. तिथे बिस्कट घेत. धन्यवाद सर. आज आपण आमच्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये आलात. आम्ही मराठी विभागाच्या वतीने आपली जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीला आपण भरभरून दाद दिली. मी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने व कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आपल्याविषयी खूप ऋण व्यक्त करतो. आपण सोपी केली पायवाट हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आमच्या महाविद्यालयाचा प्रेम भेट दिला त्याबद्दल मी ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने आणि प्राचार्य या नात्याने आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण महाविद्यालयामध्ये आलात, भरभरून बोललात
आपले जे विचार आहेत ते नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या प्राध्यापकांना आणि या समाजासाठी उपयुक्त होतील. त्यामुळे मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्याविषयी ऋण व्यक्त करतो. नमस्कार. हे ऋण आपण धन्यवाद. आम्ही जपून ठेवू आणि नक्कीच आपल्याला परमेश्वराने दीर्घ आयुष्य बहाल करावं, आपल्या हातून साहित्य सेवा घडावी, अशा प्रकारची सदिच्छा मी व्यक्त करतो. आपण महाविद्यालयात आल्याबद्दल पुन्हा एकदा आपले खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. या मुलाखतीसाठी प्राध्यापक संजय करंजकर यांनी चित्रीकरण केलेलं आहे. त्यांच्याविषयी वा वा वा. आनंद आहे, आनंद आहे. करतो. या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर सर, प्राध्यापिका डॉक्टर स्वाती लवंगे, प्राध्यापिका सलमा मॅडम, त्याच पद्धतीने महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर ठाकरे सर, प्राध्यापक डालकरी सर, प्राध्यापक करंजकर सर हे उपस्थित राहिले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण ही मुलाखत इथे थांबवणार आहोत. धन्यवाद. आभारी.